नमस्कार मित्रांनो, मी रितेश कदम तुमचं डिजिटल ट्रेनिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमत नाहीये किंवा तुम्हाला माहिती नाहीये का, तर ही व्हिडिओ नक्की बघा. CapCut हा एक फ्री आणि सोपा ॲप आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रील्स प्रोफेशनल बनवू शकता. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, CapCut वापरून तुम्ही व्हिडिओचं बॅकग्राऊंड कसं चेंज करू शकता, व्हिडिओला इफेक्ट कसं देऊ शकता किंवा तुमचे ट्रान्झिशन्स कसे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जाते. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओसाठी लागणारा आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करूया. सो त्यासाठी आपण पिंटरेस्ट ॲप ओपन करूया. इथे गेल्यानंतर तुम्ही इथे नंतर वरती बॅकग्राऊंड निऑन लाईट्स वॉलपेपर सर्च करायचं. इथे तुम्हाला हवे तसे तुम्ही याच्यामधनं बॅकग्राऊंडसाठी लाईट्स वॉलपेपर सिलेक्ट करू शकता. ओके, सो इथे आता मी हा रेड सिलेक्ट करतो. इथे वरती जायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं, इथे डाउनलोड करायचं. ओके, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा CapCutसाठी एक VPN सर्व्हर प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करायचा. बघा, सिक्युअर VPN हा ॲप तुम्ही प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करायचा. सगळ्यात पहिल्यांदा हा सिक्युअर VPN हा ॲप ओपन करायचा. ओपन झाला, कनेक्ट झाल्यानंतर इथे तुम्ही ऑटो सिलेक्टच ठेवायचा. ओके, त्यानंतर CapCut ॲप ओपन करायचा. इथे प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्या बॅकग्राऊंडला जो कलर आपल्याला ठेवायचा आहे बॅकग्राऊंडला, सो बॅकग्राऊंडचे पोस्टर, सो त्याला पण सिलेक्ट करायचं. ओके, आणि इथे ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आपल्या आता व्हिडिओची साईज मोठी असेल, सो ह्याचं बॅकग्राऊंड एक तुमच्या व्हिडिओनुसार तुम्ही तिथे बॅकग्राऊंड ॲडजस्ट करू शकता. ओके, आता याच्यामध्ये बघा खाली चौथा ऑप्शन येतो ओव्हरलेचा. इथे जायचं आणि ॲड ओव्हरले करायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला जी व्हिडिओ एडिटिंग करायचे ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. 1, 2 आणि 3 सिलेक्ट केलं, त्याच्यामध्ये ॲड केलं. ओके, आता आपल्या सगळ्या व्हिडिओज एका लाईनीमध्ये इथे दिसत आहेत. आता फक्त आपल्याला ज्या व्हिडिओ आहेत त्या एका मागोमाग लावायच्यात. आता पहिली ही व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामागे सेकंड नंबरची व्हिडिओ ह्याच्यामागे ॲडजस्ट करायची. ओके, त्याप्रमाणे तिसरी व्हिडिओ आहे, ती तिसरी क्लिप याच्यामागे पुढे ॲडजस्ट करायची. याचा बॅकग्राऊंड आपल्याला पुढे जेवढं रील आहे तोपर्यंत तुम्ही तिथे ॲडजस्ट करू शकता. ओके, हे झालं. आता आपले रील याच्यावर ओव्हरले झाले. आता आपल्याला आपल्या रीलचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण आस्पेक्ट रेशो इथे लक्षात ठेवायचा. इथे जो आस्पेक्ट रेशो आहे ह्याच्यावर क्लिक करायचा. इथे गेल्यानंतर जो आपला रीलचा रेशो आहे तो 9:16 असतो. सो इथे सिलेक्ट करायचा आणि ओके करायचं, जेणेकरून आपला बॅकग्राऊंड जो 9:16 दिसेल. आता त्यानंतर परत इथे आपला जो फोटो दिसतो आहे तिथे क्लिक करायचा, किंवा तुम्ही इथे बघा ओव्हरलेचा ऑप्शन आहे, आपण ओव्हरले केलं त्याच्यामुळे इथे ओव्हरलेवर क्लिक करायचा. इथे तुमची रील दिसून जाईल याच्यामध्ये. ओके, आता सगळ्यात नॉईज आहे तो पहिला इथे रिमूव्ह करायचा आहे. सो आता आपण पहिली क्लिप सिलेक्ट केलेली आहे. इथे बघा खाली एक ऑप्शन येतो एनहान्स व्हॉईस, ह्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे ओके करायचं, हे मिनिमाइज करायचं पहिल्यांदा, आणि साऊंड नॉईज क्लीनअप 100% करायचं. नमस्कार मित्रांनो, मी रितेश कदम तुमचं डिजिटल ट्रेनिंग या इथे बघा ॲप्लाइंग वन फीचर इथे चालू आहे, ऑन द प्रोसेस. हे झाल्यानंतर आपण पुढच्या क्लिपचं नॉईज क्लिअर करू. नमस्कार मित्रांनो, मी रितेश कदम. हे बघा, आता इथे पुढची सिलेक्ट केली, ह्याच्यामध्ये एनहान्स व्हॉईसवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथे ॲरो क्लिक केला. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमत नाहीये किंवा तुम्हाला माहिती 100% केलं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमत नाहीये किंवा तुम्हाला माहिती नाहीये का, तर ही व्हिडिओ नक्की बघा. इथे प्रोसिजर आपली चालू आहे. ही प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय आपण नेक्स्ट व्हिडिओला अप्लाय करायचं नाही. आता आपण तिसऱ्या रीलला त्याचा नॉईज रिमूव्ह करूया. ओके, व्हॉईस एनहान्स झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जो आपला बॅकग्राऊंड आहे व्हिडिओचा तो सिलेक्ट करायची, क्लिप जी आहे त्याला रिमूव्ह करायचं आपल्याला. सो इथे गेल्यानंतर खाली बघा एक ऑप्शन येतो रिमूव्ह BG, इथे क्लिक करायचं आणि इथे ऑटो रिमूव्हल करायचं. ऑटोमॅटिक तुमच्या रीलचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होत आहे. हे बघा, इथे ॲप्लाइंग वन फीचर चालू आहे, इथे प्रोसिजर चालू आहे. ओके करायचं. इथे डन झाल्यानंतर मग आपण नेक्स्ट रील क्लिप सिलेक्ट करायची. आता हे झालं. आता याच्याप्रमाणे आपण इथे
ॲडजस्ट करायचं, तुमच्या फोटो बॅकग्राऊंडनुसार इथे ॲडजस्ट करायचं. ओके, हे झालं. आता आपण नेक्स्ट रीलला बॅकग्राऊंड त्याचा रिमूव्ह करू. ऑटो तुमची व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे. सो आता याच्यामध्ये आपल्या क्लिपमध्ये कुठला भाग जर नको असेल तर तो कट कसा करायचा हे तुम्हाला दाखवतो. सहर्ष स्वागत करत आहे. आता इथे बघा, मला हा भाग नको आहे. सो मी क्लिप सिलेक्ट केली आणि इथे हा जो व्हाईटचा जो शेवटचा एंड आहे तो थोडासा मी इथे जिथपर्यंत नको आहे तिथे मी सिलेक्ट केला. सहर्ष स्वागत करत आहे. चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. ओके, हे झालं. आता ही पुढची क्लिप सिलेक्ट केली आणि तिला तिथे ह्याच्या मागे बरोबर ॲडजस्ट केली. ओके, याप्रमाणे सोपा ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रील्स प्रोफेल शकता. तर आज आपण मी तुम्हाला दाखवणार आहे कॅपकट वापरून तुम्ही व्हिडिओचं बॅकग्राऊंड कसं चेंज करू शकता, व्हिडिओला इफेक्ट कसं देऊ शकता किंवा ओके त्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा जेणेकरून. आता हे याच्या मागे आपण ॲडजस्ट करूया. ओके, हे आता आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं रील्सचं. आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही इमोजी ॲड करायचं असेल किंवा अजून काही तर याच्यामध्ये ऑप्शन येतो बघा, टेक्स्टचा ऑप्शन येतो. तुम्हाला याच्यामध्ये टेक्स्ट ॲड करायचं असेल तुम्ही इथे ॲड करू शकता. सो इथे खाली बघा टेक्स्टचा ऑप्शन आहे, तिथे टेक्स्ट ॲड करायचं आणि इथे ॲड टेक्स्ट करायचं. तुम्ही याच्यामध्ये इथे इथं तुम्ही टेक्स्ट टाकू शकता. आता टेक्स्टला इफेक्ट तुम्हाला स्टाईल इथे बघा आहेत. याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तसे तुम्ही याच्यामध्ये टेक्स्ट स्टाईल इथे बघा, स्टाईलची साईज तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. इफेक्ट आहे याच्यामध्ये, तुम्हाला कोणता जर इफेक्ट द्यायचा असेल टेक्स्टला तुम्ही याच्यामधनं देऊ शकता. हे बघा खूप सारे ट्रेंडिंग आहे, बेसिक्स आहे याच्यामध्ये, लाईट्सवाले आहेत. तुम्ही याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे इथे टेक्स्ट सिलेक्ट करू शकता. खूप सारे टेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट्स मिळतात. हे बघा, स्वतः इथे मी हा सिलेक्ट करतो. ओके, याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये टेक्स्ट ॲड करू शकता व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला या व्हिडिओला इफेक्ट द्यायचे आहे. नमस्कार मित्रांनो, मी इथे आता आपण याला व्हिडिओला इफेक्ट द्यायचे. सो आता इथे बघा, ओपन केलं. आता तुम्हाला इथे इफेक्ट द्यायचा तो इथे सिलेक्ट करायचं क्लिप. आता आपण व्हिडिओ बघूया. नमस्कार मित्रांनो, मी इथे कदम तुमचं डिजिटल ट्रेनिंग. आता मला डिजिटल ट्रेनिंग माझं जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मला फोटो ॲड करायचा. सो इथे ॲड ओव्हरलेवर परत जायचं. इथे गेल्यानंतर आपण गॅलरीमधनं तुमचा जो फोटो असेल तो इथे सिलेक्ट करायचा. हा आहे माझा, हा फोटो इथे मी सिलेक्ट करतो आहे. ओके, हा आता इथे मी सिलेक्ट केला. हा बघा, इथे सिलेक्ट केला की तुम्हाला तो टच होऊन जाईल. ओके, हा आता फोटो मी इथे सिलेक्ट केला, ओके केला. आता माझं बघा इथे याच्यामध्ये ओरलेमध्ये गेलात की आता समजा तुम्हाला टेक्स्ट तुम्हाला सापडत नसेल, टेक्स्टचं तुम्हाला साईज कमी करायचं. सो इथे जाऊन टेक्स्टवर परत सिलेक्ट करायचं आणि हे तुझी तुम्ही याची साईज अजून कमी करू शकता. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे त्या लेंथनुसार इथे तुम्ही ठेवू शकता. ओके, आता आपला फोटो जो आपण ॲड केला त्याला इफेक्ट कसे द्यायचे. सो आता इथे बघा, ओव्हरलेवर गेल्यानंतर इथे फोटोवर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथे बघा ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, तिथे ॲनिमेशनवर क्लिक करायचं आणि ह्यात तुम्हाला तसं तुम्ही बघा कॉम्बोमध्ये सुद्धा याच्यामध्ये आहेत. या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. बघा आता आपण बघूया इफेक्ट. मित्रांनो, मी इथे कदम तुमचं डिजिटल ट्रेनिंग या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. ओके, त्याप्रमाणे तुम्ही त्याला इफेक्ट देऊ शकता. तुम्हाला व्हिडिओला इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही इथे व्हिडिओ सिलेक्ट करायचं आणि इथे बघा ॲनिमेशनचा ऑप्शन आहे.
ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या याला व्हिडिओला ॲनिमेट करू शकता. हे बघा, तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे तो तुम्ही इथे इफेक्ट देऊ शकता. हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी नितेश कदम तुमचं डिजिटल ट्रेनिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आता इथे दुसऱ्या स्लाइडला आपण वेगळं त्याच्यामध्ये इफेक्ट देऊया. इथे हा दिला. याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जर तुम्हाला डिजिटल बिझनेस शिकायचा असेल तर मला कमेंटमध्ये डिजिटल असा मेसेज करा.